क्रांतिकारी जय लहूजी. मी आज लाईव्ह यासाठी आहे. दिनांक 7/9 रोजी मी दिल्ली या ठिकाणी एक विशेष आपल्या सर्व राज्याच्या आणि देशाच्या पातळीवरती कार्यकर्त्यांची एक सभा आयोजित केली होती आणि त्या सभेला मला निमंत्रण केल्यामुळे महाराष्ट्रातल्या काही लोकांशी मी चर्चा करून त्या सभेला हजर झालो आणि त्या सभेमध्ये काय ठरले पुढची रणनीती ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. ते आपण गांभीर्याने घ्यावी आणि त्याच्यावरती आपले विचार मंथन करून तशा पद्धतीने समाजात किंवा मला त्याची समज द्यावी ही सगळ्यांना कळकळीची पहिल्यांदा विनंती. दिनांक 7 रोजी संध्याकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये फक्त प्रत्येक राज्याची परिस्थिती काय आहे, प्रत्येक राज्यामध्ये मागासवर्गीय लोकांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते किंवा कशा पद्धतीचं त्यांच्यावर दबाव तंत्र वापरलं जातं, त्याचबरोबर आपलं जे आरक्षण आहे गेल्या 70-75 वर्षापासून कशा पद्धतीने लाटलं, ते आरक्षण किती लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे आणि आपण मात्र तसंच बघत बसलेलो आहे. तर त्याच्यावरती बरेच विश्लेषण झालं. आता सर्व मला व्हिडिओवरती सांगता येणार नाही आणि सांगूही शकणार नाही. ज्या राज्यांचे अधिकारी होते ते सगळ्यात पहिलं आंध्रा, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, राजस्थान, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचे लोक आम्ही सगळे एकत्र जमलो. अतिशय गोपनीय मीटिंग झाली. अतिशय गोपनीयता त्याची सगळ्यांना गोपनीयतेची बंधन देऊन गोपनीयतेची शपथ घेऊन आम्ही हे सगळ्या गोष्टी व्हिडिओ किंवा लाईव्हवरती आम्हाला ते बोलायचं काय बंधन आहे. पण आपल्याला आपल्या समाजाला आत्तापर्यंत ज्या लोकांना आरक्षणाचा लाभ नाही मिळाला ना, आज मागासलेपणा जे आपल्यात निर्माण झाला आहे त्याचं कारण जे आहे त्याला बरेच कारणं असू शकतात. नीतिमंडळीचे असू शकेल किंवा समाजातल्या लोकांचे असू, त्याला मी त्याच्यावरती जास्त भाष्य करणार नाही. परंतु आपल्याला काळाची गरज आहे. आपण एकत्र आलो पाहिजे सगळ्यांनी आणि एकत्र येऊन आपला लढा हे संपूर्ण देशभरामध्ये जागृत करायचा आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे दिलेले निर्देश आहेत त्या निर्देशाच्या बरोबर खूप मोठी ताकद उभा राहिली आहे. करोडो रुपये ते जमा करून त्यांच्यावरती दबाव तंत्र कशा पद्धतीने आणायचं असं ते चालू आहे षडयंत्र. त्यासाठी आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपल्या समाज बांधवांना सगळ्यांना, आपल्या मागासवर्गीय सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण जागृत राहा आणि जागृत होऊन आपापल्या समाजाची आपल्याला संख्या कळली पाहिजे. मेन म्हणजे आपल्याला संख्या कळली पाहिजे आणि हे राजकर्ते किंवा हे प्रशासक जे बसलेले आहेत त्यांना ती करायचीच नाही. त्याचं कारण असं आहे की आता तुम्ही एकंदर बघितलं तर लोकसभेला मतदान झालं ते 40 ते 45% आणि 40 ते 45% मतदान करणारे हे आपणच आहोत. मागासवर्गीय लोक आहे कारण त्यांना गरज असते, त्यांनाच काहीतरी मिळेल अशा आशेने ते मतदान करतात. मोठे लोक मतदान करत नाहीत. तर त्या हिशोबाने आपली आज 38 करोड मागासवर्गीय पूर्ण भारतामध्ये मागासवर्गीय लोक आहेत. जर आपण विचार केला, अमेरिकेची लोकसंख्या 30 करोड आहे आणि जगावर राज्य करतात. बाकी छोट्या राज्यांमध्ये 2 करोड आहे, काही ठिकाणी 50 लाख आहे. जर्मनीचे तरी 50 लाखाचं पॉप्युलेशन आहे, पण ती पण एक पैसेवाला देश म्हणून समजला जातो. अशा प्रकारे प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या ह्याच्या माध्यमातून ते राज्य करते आहेत. उद्या वेळ जर पडली आपल्याला तर हे सरकार आपल्याला काय देऊ इच्छित नसेल तर आपल्यालासुद्धा वेगळा विचार करावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तुम्ही जर आम्हाला सिस्टममध्ये नाही सामावून घेतलं तर मग आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आर्टिकल 356मध्ये त्यांचं ते उल्लेख आहे. तर या सर्व गोष्टीचं भान करून मला एकच आपल्याला विनंती करायची आहे की आपण एकत्र आले पाहिजे आणि आपला हा अबकड वर्गीकरणाचा लढा आपल्याला सतत चालू ठेवला पाहिजे. आंदोलन असेल, मोर्चा असेल आणि जागोजागी मीटिंग घेऊन समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत
ब क ड वर्गीकरण कसं आहे, आरक्षण कसं आहे हे त्यांना समजून सांगितलं. बरेच लोकांना ब क ड वर्गीकरण अजून काही लोकांना माहीतच नाही नेमकं काय होणार आहे काय नाही. त्याचबरोबर क्रिमिनल, नॉन क्रिमिनल आणि क्रिमिनल ह्याच्यामधला बी जो फंदा आहे तोही लोकांना समजून सांगितला पाहिजे. आणि जोपर्यंत लोकांना समजून सांगत नाही तोपर्यंत लोक आपल्या पाठीशी उभा राहणार नाहीत. आणि लोक जोपर्यंत पाठीशी उभा राहत नाही तोपर्यंत आपलं कार्य निष्फळ आहे. तर आपल्याला ताकद दाखवायला लागेल. आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन प्रत्येक कार्यकर्त्याने दिलं पाहिजे. 5-10 लोकांचा, 10-20 लोकांचा मॉब घेऊन तिथे गेलं पाहिजे, प्रोटोकॉल केले पाहिजेत. आणि त्याचबरोबर मी एक आता फॉर्मेट तयार करून पाठवलेलं आहे. ते फॉर्मेट भरून लवकरात लवकर मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती सगळ्यांनी फॉर्मेट भरून, म्हणजे आपली जातीची संख्या किती आहे ती लवकरात लवकर आपल्याकडे तो डेटा होईल. आणि तो डेटा आपल्याला भविष्यात खूप महत्त्वाचा आहे. आणि आत्ताच्या सध्याच्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठा महत्त्वाचा तो विषय आहे. तर आपण गांभीर्यपूर्वक त्याच्यावरती विचार करावा. जर माझं काही चुकलं असेल तर मला जरूर मार्गदर्शन करा. आणि जर चुकलं नसेल तर सहकार्य करा, एवढीच विनंती करतो सर्व समाज बांधवांना. आणि सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी, जय अण्णा, जय भीम, जय शिवराय. धन्यवाद. थांबतो.